हे स्वामी राया दर्शन दे रे देवा, हे स्वामी राया राहू दे तुझी छाया, हे स्वामी राया चरणी ठेवितो माझा. प्लगला त्याच्या तर आईला आताच खराब व्हायचं होतोय. पेट्रोल टाकलंय गाडीत? पेट्रोल हाय रे का आईच्या त्यांच्या गाडीला यार का चंगू मंगू काय झालं गाडीला? काय गारटली, काय झालं काय कारण नाही. इथपर्यंत आलोय हा. हे ते बंद पडली. बदला गाड्या बिड्या बदला, कवर अशा जुन्या गाड्यांना हिंडता. आणि तुम्ही कशाला स्कूटी घेऊन आलाय? अरे मोठी गाडी गॅरेजला लावली आहे सर्व्हिसिंगला. तुम्हाला काय कळणार लागा? टाइम टू टाइम सर्व्हिसिंग केली ना जरा बरं असतं. डायरेक्ट सांगा की घरची कंडिशन खराब झाली म्हणून. काय बोलला तू? मित्र आहे का कोण आहे आपण? कंडिशन तो नीट बोला, मी अजून तुला सांगतोय कंडिशन बिंडिशन काय नाही. आता चार चौकात माणसात राहायचं म्हणल्यावर जरा गाडीवर फिरावं लागतंय. तुला काय कळणार रे? मित्र चेष्टा करू नका. नाही नाही, कर ना, बरोबर आहे. अरे हो सॉरी लागा, आमचं चुकलं लागा. तुला गावचा हिरो आहे लागा आमच्या, शाहरुख खान आहे तू, मोठा हिरो आहेस तू. हायच, आम्ही पण एक ना एक दिवस मोठ्या गाड्या घेऊ. अरे वा वा वा, चांगली गोष्ट आहे. मग लागा लय मोठा हिरो होणार आहे तू. चाललंय तुझं लय दिवसात सपन आहे. प्रयत्न पूर्ण करतोयच करा, की. पूर्ण करा म्हणजे झालं. अहो करतोय की प्रयत्न. आम्ही कुठे बसून आहे तेव्हा. हम्म, ओ शेट नकाला हिनू त्याला. बरं झालं. मित्र आहे आपला. आहेच की मग, मग म्हणून म्हणलं ना चंगू मंगू. शहरात आलंय ती. आहेच की, दिसतंय की तोंडावर ना. हो शेट तुमच्या पण तोंडावनं दिसतंय की तुम्ही पण लय मोठ्या घरात ना आलाय हा, हा, आहेच की. अंबानीच्या. नीट बोला, मी अजून तुला नीट सांगतोय. चेष्टा करते राव. नाही नाही, ह्याला सांग नीट समजवून. परत माझी असली चेष्टा केलं चालणार. जाऊ दे, मला तर काय मी बी कुठल्या येड्यांच्या नादी लागले. करा तुम्ही तुमची कामं. इडी कुठली अरे उतर बदला गाड्या. ढकल. किती वेळ झालं वाट बघतोय? दादा थोडं काम होतं. काय झालं? बस काय म्हणतो? काय निवांतय बघा. काय ते बरं, टेंडर काय झालं? हो, ते साहेब गेलतो भेटायला. साहेब म्हणतोय बघू बघू. कसं असतं माहिती आहे का राव? ते नुसतं बघू बघूच म्हणतात. ज्यावेळेस त्यांना टेबला खांदा 4 पैसे सारल ना आपण, त्याच वेळेस ते बघतात. आलं का लक्षात? तर मग काय करा, थोडं टेबला खांदा सारा, काम होऊन जातील. ना तर काय होईल माहिती आहे का, आपण या टेंडरच्या भरोश्यावरती एवढं सगळं उभा केलेलं आहे, सगळं दाना लावलं. टेंडर जर नाही मिळालं तर सगळं पटांगण होईल आपला. चालतंय, आज तसंच करतो. हा. दुपारनं घेतो गाठ त्यांची. हा चालतंय, घे करून. बरं चहा वगैरे काय घेणार का? या दोन काय आपण दोघं पिलं असतं. चालतंय, चहा घेऊ आपण पुढं आणि जाऊया. हा, चल. अहो काय इलेक्शनचं घेऊन बसला ह्या वयात? कशाला आता ह्या उतार वयात इलेक्शन आणि इलेक्शन सगळं तरुणांच्या ताब्यात द्यायचं सोडून तुम्ही आता अण्णा इलेक्शनच्या भांगडी पडलाय वे. अहो तरुणांच्या ताब्यात द्यायचं म्हणणं काय माझं नाही, बर परंतु त्यांना पुढे घालायचं तरुणांना. आपण पण मागं आपण पाहिजे, काय करतात कळलं पाहिजे आपल्याला. नाही ती पोरं नुसतीच उड्या मारत्याल, त्याचा काय उपयोग आहे? नाही हा? तरुण वय उड्या मारणार, आपण त्यांचं मार्गदर्शन करायचं तेवढं आपण काम करू. तेवढंच काम करायचं, बाकी काय करायचं नाही बघा. चालतंय की फक्त मग. पोरग काय करते तेवढं लक्ष ठेवायचं. लक्ष आहे माझं, हा. सगळ्यावर लक्ष आहे. सगळ्यावर लक्ष ठेवायचं, परंतु आपण त्यांच्या मागे राहावा, त्याशिवाय जमायचं नाही. बर तुम्ही म्हणताय हा. तसं करूया. हा. अरे काय बापू, ओ राम राम भाऊ. राम राम. आलं बेला, काय हुकूम बोला की. काय हुकूम? तुम्ही सांगायचा. काय चाललंय, कुठं चाललंय काय? काय नाही, आता ते गव्हाला भिजणं करायचंय. बर ही इथलं का? हा, हा. बर 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 पलेटच्या तुकड्याचं बी गहू वाढलाय आता. हा. ते मशीन आणायचंय मळणीचं. बर बर, मग काय अडचण काय? अडचण काय, तर ते त्याला डिझेलला पैशाचं बी बघतोय. असं झालंय भाऊ. पैशाची अडचण त्याची सोडून टाकाय की लगेच. हा कारण बरोबर त्याला आहे. सांगितलं तर आपल्याला कळेल का कसं? हाय हाय, तुमचं माझ्यावर हाय तेवढं, पहिल्यापासून नजर आहे माझ्यावर. काय ही झालं शेतीच. त्या पोरीचं काय बघतो का नाही हळदीचं बिळतीचं? त्यांनी तर घोर लावलाय ओ भाऊ. झोप हराम केली पोरीच्या लग्नापायी. काय सांगू तुम्हाला, डोक्याला चक्कर आहे बघा भाऊ. अरे बाबा चक्कर म्हणून जमणार नाही, पोरगी एवढी मोठी झाली, खरंय, ते बघितलं पाहिजे. पाहिजे. बरोबर आहे तुमचं. आता तुला कसं सांगू बापू, माझ्या भाषेत सांगायचं म्हटलं तर बाई एक बाबा लोकांच्या नजरा लय वाईट आहे. खरंय खरं का बोल. चुकीचं बोलतोय मी? नाही नाही, अगदी सत्य बोलताय.
तू शांतपणाने विचार कर, तुझ्या मनाने विचार कर आणि मग मला सांग भाऊ. भाऊ तिचं बाशिकच जड आहे असं मला वाटायला लागलं. अरे मग काय बाशिंगकडे असलं पण काय होते, लग्न होत राहतात का? नाही ना आपण लग्न- प्रयत्न केला पाहिजे का नको? तेवढं आहे बाकी. आणि त्यात मग वाद. बर का तुम्हाला काय अडचण असेल तर आम्हाला सांगा, आम्ही तुमच्या पाठीशी, खंबीरपणे पाठीशी, काय काळजी करू नका. तेवढं पहिल्यापासून आधार आहे तुम्हाला मला, बरं का, त्यात वादच नाही. लागलो मार्गाला आता त्या परत. बर बर बर. येऊ का? हो, या. येतो मग. अण्णा ही बापू लय कष्ट करते बघा, हा. पण एक ना एक दिवस देव ह्याला कष्टाचं फळ देणार म्हणजे देणारच. बापू, बापू आले की पाणी आणले या. असू द्या हो, मी नाही येणार तर कोण येणार. जेवला का तुम्ही? खाल्लं 2 घास. काय ते गोड लागतं व्हय? हे असं करता आणि नंतर आजारी पडता बघा. आता काय सांगू पुरी तुला, आजारपण तर काय तिचा नाही विषय काय. बापू तुम्हाला एक विचारायचं होतं, विचारू का? विचार ना बाळ, काय मागचे 2-3 दिवस झालं मी बघते, लय काळजीत दिसताय. अडचण आहे का काय? काय तुला बोलू पुरी. आता आला परवा बाजार, त्या बाया माणसांचा पगार करायचा आहे, पैशाची काही व्यवस्थाच व्हायना. 4 ठिकाणी खडे टाकले पण काही यशच येईना अजून कुठं. त्यामुळे डोक्याचं झालंय गोंदा, काय सुधरणा बघा. असू द्या, नका काळजी करू, काहीतरी मार्ग निघेल. स्वामी आहेत ना, काहीतरी मार्ग काढतील बघा. स्वामी आहेत ग माग, आपण बी प्रयत्न करायला पाहिजेत ना पुरी. ते पण खरं आहे म्हणा. हा. करू, काहीतरी प्रयत्न करू आपण. तुम्ही नका काळजी करू. काय करणार, काय काळजी करू नको म्हणते, काय प्रयत्न करणार सांग. होईल बापू काहीतरी. काळजी करून विचार करून काही मार्ग सुटणार आहेत का? आता बघू त्या आपण, करू काहीतरी. मागच्या पल्याडच्या तुकड्यातला बी गहू आलाय, त्याला आता ती मळणी मशीन आणायचं मला. तो ऍडव्हान्स मागणार, डिझेलला पैसे द्या, अशी डोक्याची चक्र चालू झालीत. सुधरण झोप येईना, जेवण जायना, काय करावं आणि काय नाही. काय रे देवा. तू काय आणले भाकर? बघू आता काय ते करायचं ते. करते काहीतरी मी म्हणतो. बघू, करते काहीतरी मी. बघू, होईल. स्वामी आहेत, होईल काहीतरी, होईल. नका काळजी करू. बरं होईल. हे 4,500 ड्रायव्हरचे उचल आहे. 12,500 त्याला डिझेलला पैसे पाठवलं होतं. चहा. 18,000 रुपये पगार, 3,000 भत्ता आहे, 5,000 त्याला गाडीचं काम करायला दिलं होतं. चहा. हा घेतो. एवढं सगळं झालं. टोटल त्याकडे 28,000 ते 30,000 रुपये त्याकडे आहेत आता. थंड होतोय चहा. मग घेतो घ्यायच्या. थंड झाला असेल. नाही, मला थंडच चालतो. हो, ते माहितच आहे. सवय आहे ना थंड चहाची, सकाळ संध्याकाळ. झालं चालू. बरं बोल. काय करताय? कसला हिशोब करताय? हे गाड्यांचं चाललंय ना बाई, आपण टेंडर टाकलाय. अरे ते ड्रायव्हरला उचल वगैरे काल दिली ते ना, त्याला पगार, पण ते गाडीच्या डिझेलला किरकोळ कारकोळ गाडीचं काम होतं ते पण करून घेतलं. ते आपण स्क्रॅपचं टेंडर टाकलेलं आहे ना, मग ते मिळाल्यानंतर ते सगळी धावपळ परत करण्यापेक्षा ते आता हिशोब करून त्याला पैसे, परत गाड्याला पैसे लागतील, टेंडरला पैसे लागतील, त्याच चाललेलं आहे. महिन्याला हिशोब ठेवायला लागत असेल ना सगळं? आता मग काय तर, त्याशिवाय आहे का ग? एवढं सगळं तुमच्या लक्षात राहतं? आता ठेवावं लागते, ते धंदा आहे आपला. ते नाही केलं तर मग कळणार आहे का? पैशाचा मिळ तरी लागेल का? कुणाला किती दिलं, किती आलं, किती गेलं, सगळं बघितलं पाहिजे. मी काल दिवसभर विचार केला. तुम्ही आणि की- विचार हा, कसला हो? सगळ्या ह्या कामाच्या व्यापात मी तुझा बर्थडेच विसरून गेलो. बापरे. की मी खरंच माझ्याकडनं चुकलं की बाबा ते
बर्थडेचं लक्षात तर नव्हतं, काय नव्हतं. चुकलं पण बाई तुमच्याकडून. पण आम्ही ठरवलं काय होतं माहिती आहे का, हम्म. की गोव्याला जायचं. आलं परत गोवा. अरे पण कसं होतं माहिती आहे का, सगळ्या पोरांनी आम्ही ठरवलं होतं की फॅमिली बरोबर जायचं. मग त्यांच्या फॅमिलीला काय अक्कलकोट चालत नाही तसं नाही रे, मग काय त्यांच्या फॅमिली मॉडर्न असतात. म्हणजे म्हणायचं काय आहे तुम्हाला? आपण मॉडर्न नाही अरे आपण आहे की, मग त्यांच्या फॅमिली मॉडर्न आपण काय आहे? अरे आपण पण आहे की, मग पण तुझ्या मनात श्रद्धा आहे, त्यांच्या बायकांच्या मनात श्रद्धा आहे ना, हे आपल्याला माहिती आहे का? तर म्हणायचं ना तुम्ही एकदा की आपण इकडे जाऊयात म्हणून. नाही ना, ते गोवा म्हणून नाचवले होते. तुमच्या डोक्यात गोवा बसलाय, त्यांच्या नाही. पण मी तू म्हणल्याप्रमाणे मी तुला नेणार आहे अक्कलकोटला एकदा घेऊन कधी जाणार. जायचं कधी? आता सांगा कधी जायचं? अरे जाऊ ना, थांब, ही माझी ही कामं झाली का नाही, ही कामं झाल्यानंतर जाऊया आपण. अहो, हे काम पण तोच देतोय आपल्याला. अरे मी हे काम सगळं आहे ना, हे त्याचंच काम आहे. त्याला द्यायचीच असते तर मागच दिली असते ना, मग मी एवढी गाजती म्हणजे तुम्हाला कशासाठी? म्हणायचं काय कोण देते? ही मी स्वतःच्या कर्तृत्वावरती केलेलं आहे, कुणी आणून दिलेलं नाही किंवा कसा वर्ण पैसा अहो, पडलेला त्याचा नाही. आशीर्वाद आहे म्हणून तुम्हाला हे सगळं भेटतंय. काय नाही, स्वतःच्या कर्तृत्वावरती केलेलं आहे, कुणी आणून दिलेलं नाही किंवा तो कुणाची पाठीशी आहे पाठवलेलं म्हणून नाही. तुम्ही हे करताय का तुमच्या लक्षात येत नाही? मी स्वतः केलेलं आहे, सगळा पैसा स्वतः उभा केलेला आहे, का असं वर्ण पडलेला नाही, कुणी आणून दिलेला नाही. त्याचा आशीर्वाद आहे म्हणून मिळतंय. स्वतः करतोय म्हणून मिळतंय, नाही तर घरात बसून पैसा येणार नाही. असं वन भटका दिवसभर बाहेर आहे, काम नुसती करतोय ते दिसत नाही कधीतरी का तुला? मानत जाते चहाला. मानेल मी. काय का आज सोमवार आहे, उपवास आहे माझा. संध्याकाळी पुऱ्या बनवते, श्रीखंड घेऊन यायचा. तुला काय इथं 4 पावलं जायला काय तुझा पाय मोडतात काय? चौकात तुला मी श्रीखंड कुठे आणता जाऊ येणार चालत? आहे, इथं चौकात मिळतोय त्यात आणखी उद्या म्हणशील दळणाचा डबा आणा, तेच मानत करत नाहीत बस. का बाकीचे लोक? हा, त्यांना आहे का कामधंदा काय? तुम्हालाच लय काम धंदे आहेत, आम्हाला माहिती आहे? कामधंदा आहे म्हणून तर हे करतोय ना, तुला तेवढं बी काम होत नाही काय? आता काय करतो, ही कामं कर सगळी माझी, मी घरातली आला कामं परत. करतो. तुम्हाला वादच घालायचा चल असतो. जा, उगाच नका संध्याकाळी तू लवकर या आणि सकाळ सकाळ लगेच चालूच झालं तुझं किरकिर. श्रीखंड घेऊन या बर का. ए जा, तू आण नाही तर बस तशी उपाशी बस. संध्याकाळी घेऊन या. जा जा. हॅलो, आण्या कुठे आहे रे? बर बर, या चौकात या, आलो 5 मिनिटात. हा या. काय बायकोचे सकाळ सकाळ बसलं की उठलं की किरकिरच चालू होते. आईला सुखाने झोपू बी द्या नाही, काम करू दे. निघाला काय? जातो की, घरात बसली की तुझी किरकिर ऐकतो की अजून. बस संध्याकाळी लवकर या आणि येताना श्रीखंड आणा. श्री स्वामी समर्थ. हे स्वामीराया, आजपर्यंत जसा तू माझा पाठीराखा म्हणून आलायस, तशी इथून पुढे पण माझी साथ दे. आमच्या प्रत्येक सुखादुखात तू आतापर्यंत आम्हाला साथ दिली. इथून पुढे पण तुझी आम्हाला अशीच साथ हवी. मला माहितीये तूच माझा पाठीराखा आहेस. माझ्या नवऱ्याचं चुकतंय, मान्य आहे मला. त्याच्या चुका पदरात घाल. माझ्या ह्यांच्या सगळ्या इच्छा तू पूर्ण कर, हेच मागणं आहे तुझ्याकडे. स्वामीराया, आज ते नवीन टेंडर भरतायत, काहीतरी नवीन चालू करतायत. जसा माझा पाठीराखा बनून माझ्या पाठीशी राहतो, तसा आज त्यांच्या पाठीशी राहा. फक्त तुझे आशीर्वाद त्यांच्या बरोबर असू दे. श्री स्वामी समर्थ. अमन शेठ, काल कुठे गेलता? काल वय, अरे तुला सांगितलं नव्हतं का, इंदापूरला दौरा होता, गाडी सर्व्हिसिंगला टाकली होती, गाडी घेऊन यायची होती. इंदापूरला? हा. काय राव, मला आज तरी सांगायचं नाही होय. का, काय झालं? मला इथे होतं ना, कशाला? काल माझं ऑडिशन होतं. अरे मग जाऊ ना, परत जाऊ ना, मी सारखं जात असतो तिकडं. अहो परत जाऊन काय उपयोग आहे, ऑडिशन काल होतं. अरे मग तू आवाज चढून का बोलतोय माझ्यावर? ओ शेट, जरा दामान घ्या, आपलाच मित्र आहे तो. पुढे गेला तर आपल्यालाच अभिमान असणार आहे. अरे होय बाबा, बरोबर आहे, अभिमान वाटेल. मग आता हिरो सारखा दिसत नाही बरं, चुकून जर बाबा हिरो जर झालास, पण या गावात तुला सांगतो एक भलं मोठं बॅनर हे पकड्या टाकणार आहे. ओ शेट, जरा जास्तच बोलताय. तुम्ही त्याला वरती चढवायचं सोडून तुम्ही खालीच वाढायला नाही लागला. ना बाबा, लय वर चढू दे, हीच आमची इच्छा आहे बाबा. जाऊ द्या, तुमचा स्वभाव काय बदलणार नाही कडे. बरं मी काय म्हणतोय का की, बोल की. गावातली सगळी लोक म्हणतात तुम्ही एवढं श्रीमंत, आम्ही एवढी गरीब, आपलं जुळतं कसं काय? हो, विषय कसा आहे माहितीये का, आपण म्हणजे एकदम रॉयल आहे रे, आणि रॉयल म्हणजे ब्रँड आहे एकदम. आणि आपल्यापाशी विषय कसा माहितीये, स्वभाव चांगला ठेवायचा. आणि ती म्हणत नाही का, मनी पैसा इज मॅटर पण दुस्ती इज बेटर. हा असं. ओ शेट, राहू द्या, येत नसेल तर द्या ए, ह्याला सांगू चुका काढतोय. गप केला का तू? बरं सगळं जाऊ द्या,
उद्या काय काम आहे का मोकळं आहे? का रे? मठात जाऊन आला असतो बारामतीला. कुठे? स्वामींच्या मठात. अरे काय याडबीड लागले काय? का? हे तेवढा देव झाला असता की. ए बाबा उगा नाही त्याच्या मला आपल्याला पाडू नको. तुला तुला यायचंय का फिरायला? चल माझ्यासोबत लोणावळ्याला. अरे लय तिथं लागा ब्रँड इशी आहे, लागा 98 आहे, एकदम जोरात ओके मध्ये. थँक्यू. तुमचं तुम्हीच जावा, तुमचा नाच काय सुटणार नाही. काय तर बघ लागला सांगायला लागा. लय भारी काय इशे ओके मध्ये. थँक्यू. तुमचं तुम्हीच जावा, आम्ही आपलं गाडीवर जाऊन येतो. ये बाबा आमचं जाऊ. आम्ही काय गाडीवर चालतं जातो. गाडीवर जाऊ जाऊन बाबा काय चालतं राहुल्या हा? आज निवांत हा? आज निवांत गप्पा मारत बसलो तू पोरांबर. बर चालू द्या तुमचं. काय राहुल्या? हा. कोण आहे? तुला माहित नाही बापूंची पोरगे? अरे बाप्पू, आपलं बाप्पू. बापू आपलं कच झालं. अरे आपल्या गावातलं बाप्पू आहे म्हणजे आपलंच झालं ना. हा, हा होय. इशे मात्र लय लागा ब्रँड आहे लागा. 98 करावं लागतोय काय लागा. अमन शेठ मापात. मापात इज्जतीच बोलायचा. ए तुला काय होतंय? त्या पुरीला इज्जतीतच बोलायचं. अरे पण तुला काय होतंय? मैत्री नाही माझी. अरे मग माझी मैत्रीण झाली ना. कच झाली? तुझा समाजा मित्र आहे तशीच ती बी माझी मैत्रीण झाली. ती काय ज्येष्ठ नाव रेली आत्ता. माझं प्रेम आहे तिच्यावर. आणि तिचं आहे का तुझ्यावर? आज नाव हो म्हणणारच आहे ती. अरे मग आज ना उद्याच्या मधीची जी गॅप राहतोय ना, रिकामी जागा मी भरून काढतो ना. मला पण हो म्हणाल ना ती. तुम्ही तो अजून नीट सांगतोय ए, तुम्हाला. मी तुला अजून सांगतो बोट करून का मला काय बोलू नको. तुला बघायचंय काय? करणार बोटावर काय करणार आहे ए, तो? तुला बघायचंय का? हा, काय करणार आहे? ओ शेट जाऊ द्या. एका पुरीसाठी मी मैत्रीत आपल्या दुश्मन नको. मैत्री सोड. अरे गेली खड्यात मैत्री. अरे तू पण गेला खड्ड्यात. अरे गेली तू. चल चल. तू लागला सांगायला. अरे मैत्रीपेक्षा मला ती माझं प्रेम बघायचंय मला आता. तुला बघायचंय का? लाव चॅलेंज. नाही जर challenge. नाही जर या 15 दिवसात जर त्या पुरीला मी जर पटवून दिलं आणि तिने जर मला जर हो नाही ना म्हणली तर नावाचं जामन शेट नाही. एवढं अरे मी पण रामाचा राहुल नाही. द्या ना अरे जा सोडून. चल, नाही. ए, पुरीसाठी कशाला भांडणं करत बसताय? जाऊ द्या. त्या दोघांना नाही पटली तर मीच पटवतो तिला. आयला हे पोपट्याला सांगितलं तो गाडी वगैरे धुईला. काय गाडीकडे लक्ष नाही गाड्या पोपट्याचं. आयला हे ड्रायव्हर ना आयला. काय राव साहेबराव काय चाललंय? काय नाही यार ते ड्रायव्हरला गाडी दिली पण ड्रायव्हर काय गाडी धुईना बिन गाडीकडे लक्ष बी द्याय नाही. तुम्हाला अजून एक गाडी घ्यायला लागणार आहे साहेबराव. कर टेंडर भेटलं ना आपल्याला स्क्रॅपचं. ओकेच. आता झालं मग आता तुम्ही बी आता घेऊ. स्वतःहून गाडीवर जास्त लक्ष द्यायचं. ड्रायव्हर वर लय विश्वास दादा, ठेवायचा. आपण- मालक आहे राव. किराणाला लक्ष द्यायचं कुठं कुठं. काय एक गाडी आहे का आपली? तरी बी हा? राव द्यायचं लक्ष. 4-5 गाड्या त्यात कोण लक्ष द्यायचं कुठं कुठं असं होतंय ना. बरोबर आहे तुमचं जेव्हा बी. वेळ भेटेल तेव्हा आपण लक्ष देतोय तरी असले ड्रायव्हर कुठं करतात. अवस्था बघ की काय केली त्याने. जाऊ दे आता टेंडर भेटलंय म्हणल्यावर तुम्ही आता एकाच्या 2 गाड्या करा. गाड्या इशे आहे करा तुमच्यासारख्या फायनान्सर नाही, असल्या आम्ही देतोय का? देतो ना. बर एक चालतंय. नंबर झालेलं आहे. पार्टी साहेबराव. करायचं काय मग? पार्टी ना हा. तेवढंच ना. हो हो. करू ना आज मग. आजच करायचं. काय खाणार? काय मटन. मटन किंवा चिकन काय बी चालेल आम्हाला. मटन. मटनच मटन होय. चालतो. चालतंय, मटन. चल घरी. चल. मटन मस्तपैकी घरी बनवायला होतो. चल. बर आणि त्याच्यावर काय आहे का नाही साहेबराव तेच आम्हाला राव? तेच हा. कटली घेणार तो. हायला आता हे कुठली घ्यायची पो? मला रम लागते. रम लागते तुला. मला कुठली बी द्या गाड्या. सगळं चालतंय. थोडी थोडी लावूया हा हा. आणि जाऊया. चालतंय, चालतंय. चला. खुश आहे ना करूया. साहेबराव? इशे आहे का? चला मग. चला चला. हा? चला. अरे हो कोथिंबीर नीट करायची राहिली होती. आज आहे ना आपण श्रीखंडपुरी बनवूया जेवायला. मी सकाळी म्हंटलय दादाला आज श्रीखंडपुरी बनवायची. आवडते ना? आवडते की. तुमचा स्वामींवर विश्वास आहे ना? हो. मग तेवढं माझं स्वामींना इच्छा की लग्नाचं. अरे गणा होणार लग्न. स्वामी सगळ्यांच्या पाठीशी आहेत. हा. तू टेन्शन घेऊ नको. नाही नाही. जेव्हा योग आहे ना हा. तेव्हा स्वामी ते घडवून आणणारच. ह्या वेळेस झालं पाहिजे माझं, नाही तर मोकार हेल्पट होईल. होणार रे नको टेन्शन घेऊ तू. किरण हा. आणराव वहिनी दादा आला. हे आपला राजवाडा चांगला की मोठा आहे राव तुमचा राजवाडा. बारका माणूस आहे आम्ही. अरे नाही, नाही, मोठा मा- माणूस आहे राव. पायऱ्या तर लय नेटाक बांधल्यात. आम्ही त्याच्यावर चालून पाय बी मोडून आहेत आमचं म्हणजे झालं. नीट चाला. आज पण पिली वाटतं. कधी नीट येत नाही तर. बरोबर ना? ए गादा दादा आला वाटतं. का भाजी नीट करतोय काय तो? हा. ए मटण आणलंय घेऊन जा. मटण? मटण बनव मस्त पैकी.
अहो आज सोमवार आहे की आणि तुम्ही मटण घेऊन आला. काय तुझं गुरुवार सोमवार काय खावा का नाही रे? काय नाटक ते पटकन मला बनव खायचंय. मित्र आले तो माझे. अहो, पण सकाळी तर म्हटलं श्रीखंडपुरी कर म्हणून. सकाळी म्हणलं होतं ना, सकाळचं सकाळी गेलं ते तू खा. गोडधोड तर दे का माझ्या सोन्यासारख्या मित्राला. काय राव साहेबराव असं असतंय वय. मी आणलंय ना मी. पटकन बनव मस्त पैकी. मी नाही बनवणार. त्या वहिनीचा उपास आहे, तो कसं त्यांना सांगतोय मटण बनवाय. बोललास का मध्ये तू? अरे असके पटकन मी नाही बनवणार आहे. मध्ये बोलतोय. पाय बनवायचे बसून घ्या. चला चला. मी टाकलंय शिजायला लावलंय त्यांना. अरे तू कशाला ती पिशवी घेऊन आला का ना? अरे तुला माहितीये ना आज माझा सोमवार आहे. हातराय टाकू काय बसाय ना? बसलाय आता. पार्टी आपल्याकडनं काय पोटभर खायचं. शिजल का जाऊ आम्ही घरी. शिजणार डाळ घालायला लावलाय गॅसवर. दादाने दिलंय, नाही तर दादा आपल्या दोघांना कुत्र्यावाने मार. अरे हो पण स्वामी तुला येतं का बनवता? मला नाही येत बाबा, मी धुवून देऊ शकतो वाणी. अरे मी सगळं बनवून देते ना, तू कर ना कसं तरी. नाही आपल्याला नाही जोड. नाही करणार कसं केलेलं, कर की कसं तरी. नाही आपल्याला नाही जोड. मी वाटलं तर धुवून देतो भांडी. मग सांगितलं होतं ना मी त्यांना नाही बनवणार. मग तू सांगायचं ना. दादाने दिलंय माझ्यापाशी. थांब आता. वर्षा पण फोन नाही उचलत. हॅलो हॅलो हा वर्षा कुठे आहेस ग? घरीच आहे का ग? अगं जरा घरी ये ना प्लीज, अर्जंट. काय झाले? तू ये घरी मग सांगते. काय ग काय झाले? अगं ते बघ तुझ्या दादानं काही कुटाने केलंय. मटण. आज अगं आज सोमवार आहे माझा आणि ते बघ मटण घेऊन आलेत आणि ते पण मित्र आहेत. तू मदत करशील? वहिनी माहितीये मला, पण आता तुझा तर सोमवार नसतो ना. सांगितलं नाही काय नाही. सकाळी म्हटले पुरी भाजी करायची आणि आता अचानक मित्रांना घेऊन आले. पुरी भाजीचं का हे केले अगं? सकाळी बोलले पुरी भाजी कर आणि आता मित्रांना घेऊन आले. काय करायचं? याचं उत्तर तुला सकाळीच दिलंय. एक नंबर झालं. एक नंबर झालते भाजी. पोट भरून जेवलोय बघ. झालं समाधान? झालं का नाही समाधान? मग एक नंबर भाजी झाली म्हणलं समाधान होणार नाही का? तुम्हाला कळणार कधी हो? काय झालं? काय झालं? आज सोमवार होता माझा. अरे म्हणून काय झालं? सोमवार गुरुवार तुझं आठवड्यातलं 2-4 दिवस असलंच ऐकतोय मी. कुणासाठी करते उपास? मग काय करू? माझ्या एकटीसाठी करते का? मग केला की तू. मी कुठं काय म्हणतोय तुला? तुम्हाला गरज काय होती आज आणायची मटण? अगं आज लय आनंदाचा दिवस आहे. ते बाग आपण टेंडर टाकला नव्हता का स्क्रॅपचा? ते टेंडर आपल्याला मिळालाय. मग मित्र म्हणले पार्टी पाहिजे राव. मग अहो पण त्यांना हॉटेलला न्यायचो. अगं मला सांग, ते पोरं आपल्यासाठी झटते ती. त्यांना घरगुती खायचं होतं. तुझ्या हाताला काय चव बसा दे काय? अरे हाताला वाला पिकाय तुझ्या चवी पुढं. मग उद्या आणायचं ना. उद्या मंगळवार होता की नाही? अगं पण आज आनंदाचा क्षण आहे. उद्या इथं दोघातलं कोण हाय नाही त्यामुळं घेऊन आणतो मी. पण भाजी एक नंबर झालते भाजी. छान आहे. राहिलेलं खाऊन घे उद्याच्याला. उपास आहे ना आज तुझा. तुम्हीच खा उद्या राहिलेलं ते. मी काय महागा बोलायचं मग उद्या खा वाया ना तुम्ही. घालवलंय. तुम्ही खा ना उद्या, आहे ना शिल्लक. सुट्टी आहे होय. हा. मग वाढते सकाळी तेच. काय एवढी चिडचिड करायला लागली तो? हा काय कम पडलंय का तुला? होय ग? काय आहे तुमच्याकडं?
अरे लका हे कोणाचं आहे? 4 गाड्या झाल्या, घर झालं, मी आहे, आपला सुखी संसार रे. काय पाहिजे का अजून? काय कमी आहे अजून? एवढं सगळं उभा केलंय. हा, तुझंच आहे की सगळं. हो, काय कमी आहे तुला अजून? काहीच कमी नाही ना आपल्याला, नाही ना. आहे की नाही? वंशाला दिवा आहे का आपल्या अजून? अगं बाय, ते काय आपल्या हातात आहे का? हा, ते देवाच्या हातात आहे. द्यायचंय तेव्हा देणारच आहे हाय की. ना सगळं देवाच्या हातात. हा, मान्य करताय ना? मग देवाला का नाही मानत आहे? काय गरज होती आज सोमवार असताना तुम्हाला वशाट आणायची घरात? अगं पण आता त्याला त्या देवाचा आणि त्या वसाडाचा काय संबंध आहे? अहो हे सगळं आहे देवानच दिलंय ना, मग त्याला वंशाला दिवा नको का घरात? अगं हे सगळं आपण माझ्या कर्तृत्वावर केलेलं आहे आणि वंशाला देवा देईल की देव. आपण काय प्रयत्न कमी केल्यात का बाहेर? अहो, असंच देव देतो का हो? देईल काय की. मागतो तुमच्याकडून? फक्त थोडीशी भक्ती मागतो, थोडीशी श्रद्धा तुमची आहे त्याच्यावरती. तू केले काय आणि मी केले काय? एकच आहे ना. मग मी करते ना तर तुम्ही काढवा येता त्याच्यात. अगं मी करते ना उपवास, मग काय गरज होती आज घरात नॉनव्हेज आणायची तुम्हाला? चुकलं बाया माझं, चुकलं. सॉरी, चुकलं माझं. दुनिया काय बाहेर बोलते ते तरी जरा विचार करत जा. लोकांचं सोडून दे. जर लोकांचं ऐकत बसलो तर आपण मागच अडकलो असतो. लोकांचं काय खरंय? अहो सुधरा, जरा सुधरा. रोजचं तुमचं वागणं हेच चाललंय. सॉरी बोललो ना का आम्ही. रोजच तुम्ही सॉरी बोलता मला. अजून एकदा सॉरी. संध्याकाळी सॉरी बोलता आणि सकाळी परत जैसे थे. उद्या तेच घडणार आहे जे आज घडलं ते. बर आज सॉरी बघू नको टेन्शन घेतो. मी आहे की. झोपा आता तुम्ही. आता मी जातो. भाजी एक नंबर राहिल्या ना उद्या तीच खायची. दोघं खाऊ उद्या. झोपा. अयो अरे उशी कोणत्याच घ्या असेल तिथंच. अरे तापच आहे बाबा. हातानेच करून खाल्ल्याला परवडली. हिच्या बापाने हिला कशी सांभाळली 20 वर्ष. काय देव जाणं बाबा. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.